हाय हॅलो नमस्ते. आज आपण सुंदर असं ताटावरचं रुमाल बघणार आहोत. चला तर बघूया. स्टार्टिंगला आपण मॅजिक रिंग घेतली. आता आपण 3 चैनी घालून घेणार. आता आपल्याला 11 डबल क्रोशा बनवायचे. साखळी पकडून 12 डबल क्रोशा. आता मी बाकीचे बनवून येते. बाकीचे मी बनवून आली. सुरुवातीला जी चेन घेतलेली आहे 3, त्याच्यामध्ये एक टिच मारून घ्यायचं. परत आपण 3 चैनी घ्यायच्या. आता आपल्याला एका ह्याच्यामध्ये 2 डबल क्रोशा बनवायच्या आणि एक चेन. परत एका ह्याच्यामध्ये 2 डबल क्रोशा आणि एक चेन. जेवढे 11 खांब आहेत त्याच्यामध्ये सर्वांमध्ये एक एक 2 डबल क्रोशा बनवायचे. टोटल 12 आहेत. 12चे 24 होणार. जी साखळी घातली त्याच्यावर परत पण साखळीच येत जाणार. आता एक साखळी घालून आपल्याला टिच मारून घ्यायची. सुरुवातीला जी चेन घेतो आपण 3, त्याच्यामध्ये एक टिच मारायचा. आता आपण 3 साखळ्या घेतल्या तर त्याच्यातच आपण एक डबल क्रोशा बनवला. परत दुसऱ्या ह्याच्यामध्ये एक डबल क्रोशा बनवला. आता एक चेन, त्या चैनीवर चेनच येणार. आता आपण तिसऱ्या ह्याच्यामध्ये 2 डबल क्रोशा बनवले. परत दुसऱ्या ह्याच्यामध्ये एक डबल क्रोशा बनवले. आता एक चेन असंच आपल्याला बनवायचं. एक चेन. आता आपण पहिल्या ह्याच्यामध्ये 2 डबल क्रोशा बनवतो. नंतर एक डबल क्रोशा. जे 2 आहेत तिथे आपण 3 डबल क्रोशा बनवतो. एक चेन. परत दुसऱ्या ह्याच्यामध्ये 2 डबल क्रोशा आणि एक डबल क्रोशा परत दुसऱ्या ह्याच्यात. आता एक चेन. आपण असंच राऊंड पुढं बनवून जाणार. तसंच राऊंड बनवून आलो. एक चेन घालून टिच मारून घ्यायचं. जिथे चेन आहे तिथे चेनच येणार. आता आपला तिसरा राऊंड झाला. आता आपल्याला 4 डबल क्रोशा बनवायचे आहेत. आता आपण पहिल्या ह्याच्यामध्ये 2 डबल क्रोशा बनवणार एका ह्याच्यात. परत दुसऱ्या ह्याच्यात एक. परत तिसऱ्या ह्याच्यात एक. आता एक चेन. परत पहिल्या ह्याच्यामध्ये 2 डबल क्रोशा. दुसऱ्या ह्याच्यामध्ये एक डबल क्रोशा. तिसऱ्या ह्याच्यामध्ये पण एक डबल क्रोशा. आपले चौथा राऊंड चालू आहे. एक चेन घालायची नंतर एक चेन. परत पहिल्या ह्याच्यामध्ये 2 डबल क्रोशा. दुसऱ्या ह्याच्यामध्ये एक डबल क्रोशा आणि तिसऱ्या ह्याच्यामध्ये पण एक डबल क्रोशा. हा तिसरा राऊंड चालू. तर एक चेन घालून बाकीचं मी बनवून आली. टिच मारून घेतलं. आता आपला 5वा राऊंड. 3 चेन घालून घेतले. आपण त्याच्यातच एक डबल क्रोशा बनवला. परत दुसऱ्या ह्याच्यात एक डबल क्रोशा. तिसऱ्या ह्याच्यामध्ये पण एक डबल क्रोशा आणि चौथ्या ह्याच्यामध्ये पण एक डबल क्रोशा. परत एक चेन. पहिल्या ह्याच्यामध्ये 2 डबल क्रोशा. दुसऱ्या ह्याच्यात एक डबल क्रोशा. तिसऱ्या ह्याच्यामध्ये पण एक डबल क्रोशा आणि चौथ्या ह्याच्यामध्ये पण एक डबल क्रोशा. टोटल आपण 5 डबल क्रोशा बनवले. आता आपण असं पुरं बनवून येणार राऊंडमध्ये सेम. तसं मी बनवून आली. आता टोटल आपल्याला 10 राऊंड असेच बनवायचे. 5 पर्यंत गेलो. नंतरच्या ह्याच्यामध्ये 6 येणार, तर 7 येणार, 8 येणार, 9 येणार आणि 10 मी कंप्लीट करून आली. लाच्या ह्याच्यामध्ये एक टिच मारून घेतलं. आता आपण हे टोटल आपण 10 लाईनी बनवल्या आहेत. पहिल्या ह्याच्यामध्ये 1, दुसऱ्या ह्याच्यामध्ये 2, तिसऱ्या ह्याच्यामध्ये 3, चौथ्या ह्याच्यामध्ये 4, 5व्या ह्याच्यामध्ये 5 असं केलं. आता दुसऱ्या कलरचा धागा लावून घेतला. तर स्टार्टिंगला आपण 3 चैनी घातल्या. एक टिच मारून घेऊया आपण पहिल्या ह्याच्यामध्ये.
त्याच्यामध्ये परत आपण 2 चैनी घालणार आणि परत आपण त्याच्यातच एक टिच मारून घेतला. टिच मारून डबल क्रोशा बनवून घेतला. आता आपण सर्व ह्याच्यामध्ये एक एक डबल क्रोशा बनवणं. पहिल्या सुरुवातीलाच फक्त 2 डबल क्रोशा बनवू. आता टोटल आपण 11 लाईनी बनवणार. सर्व ह्याच्यामध्ये एक एक डबल क्रोशा बनवला. जो लाचचा आहे त्याच्यामध्ये 2 डबल क्रोशा बनवले. आता चेन आहे त्याच्यामध्ये पण एक डबल क्रोशा बनवला. पहिल्या सुरुवातीला एक डबल क्रोशा, परत दुसऱ्यांदा पण 2 डबल क्रोशा, एक डबल क्रोशा, तिसऱ्यांदा पण एक. फक्त लाचच्या ह्याच्यामध्ये 10व्या ह्याच्यामध्ये 2 डबल क्रोशा. टोटल आपण एका लाईनीमध्ये 11 डबल क्रोशा बनवतो. हा चैनीचा भाग आहे तिथे आपण 2 डबल क्रोशा बनवतो. एका ह्याच्यामध्ये 2 डबल क्रोशा, बाकी सर्वांमध्ये एक. चैनीमध्ये पण एक डबल क्रोशा. असाच आपण पुरा राऊंड बनवून घेऊया. असा मी पुरा राऊंड बनवून आली. आता एक टिच मारून धागा कटिंग करून टाकणार. आता दुसरा कलरचा धागा घेतला, टिच मारून. आता आपण एक टिच मारून आपण धागा अटॅच करून घेतला. आता आपण 3 चैनी घालणार आणि त्याच्यातच एक डबल क्रोशा बनवणार. परत आपण 2 सोडायचे, तिसऱ्या ह्याच्यामध्ये एक डबल क्रोशा, परत त्याच्यातच एक चैन घालायची आणि परत त्याच्यातच दुसरा डबल क्रोशा बनवायचा. परत 2 सोडायच्या, तिसऱ्या ह्याच्यात एक डबल क्रोशा, परत एक चैन, परत त्याच्यातच एक डबल क्रोशा. असेच आपल्याला पुरा राऊंड बनवायचा. परत 2 सोडायचे, तिसऱ्या ह्याच्यात एक डबल क्रोशा, परत एक चैन, परत त्याच्यातच एक डबल क्रोशा, परत 2 सोडायचे, तिसऱ्या ह्याच्यात एक डबल क्रोशा, एक चैन, परत त्याच्यातच 2 डबल क्रोशा. असा आपण पुरा राऊंड बनवून येऊया. पुरा राऊंड बनवून आले. आता जो सुरुवातीला आपण 3 चैनी घेतले त्याच्यात एक टिच मारून धागा कटिंग करून टाकायचा, दुसरा धागा लावायचा. आता आपण धागा लावून घेऊया. जिथे चैन आपण घातली एक त्याच्यातच आपण टिच मारून घेतले एक. आता आपण डबल क्रोशा घालणार, पण खांब आपण पहिला सुरुवातीचा एक खांब बंद केला, एक तसेच आपण 3 असे एकत्र बंद करून घेणार. 3 डबल क्रोशा घालून एक बंद केलं. तर आपण परत 3 चैनी घेतल्या, दुसऱ्या ह्याच्यामध्ये आपण गेलो, परत डबल क्रोशा, परत 3 डबल क्रोशा आणि एकत्र घेऊन आपण बंद करायचे. परत 3 चैनी, परत दुसऱ्या ह्याच्यात पण तसंच. असाच आपल्याला पुरा राऊंड बनवून घ्यायचा. आता आपण पुरा असाच राऊंड बनवून येऊया. तर मी राऊंड बनवून आली. परत आपण 3 चैनी घालून पहिल्या सुरुवातीला आपण जे 3 चैनी घेतो त्याच्यात टिच मारून घेऊन आपण धागा लावून घेणार. दुसरा कटिंग केला, रेड कलरचा आपण धागा लावून घेतला. एक टिच मारून जिथे आपण चैनी घातले त्याच्यातच आपल्याला एक टिच मारून धागा लावून घ्यायचा. तर आपण 3 चैनी बनवल्या. आता आपण 3 डबल क्रोशा बनवतो त्याच चैनीमध्ये.
आता आपले 4 डबल क्रोशा झाले. आता आपण येल्लोच्या आपण वरतनच काढतोय. परत आपल्याला चैनीमध्ये 4 डबल क्रोशा बनवायचे. आता हा नीट बघा, आपण खालनं घेऊन वरतनं खांब काढतो. तर परत आपण चैनीमध्ये 4 डबल क्रोशा बनवतो. हा तुम्ही नीट बघा, येल्लोचा कसा मी काढते. खालनं घेऊन वरतनं धागा घेऊन डबल क्रोशा बनवते 5वा. असंच आपल्याला पूर्ण राऊंड बनवायचं आहे. चैनीमध्ये 4 डबल क्रोशा बनवा. आणि हा 5वा, हा जो आपण येल्लोच्या खालनं घेतोय वरती टाका. असंच आपण पूर्ण राऊंड बनवून येऊया. आता आपण लास्टच्या ह्याच्यात पण एक टिच मारून घेऊया. आता आपण व्हाईट कलरला एक नॉट घालून घेऊया. धागा अटॅच करून घेऊया. आता आपण जे 4 खांब घातलेले आहेत त्याच्यावरच आपण 4 खांब घालून घेऊया. चार खांब घालून घेऊया. आपण रेडचे जे 4 खांब आहेत त्याच्यावरच 4 खांब घालून घेतोय. आता जो आपण येल्लोवरनं आपण हे केलं होतं ना, आतनं काढलं होतं, त्याच्यावरती एक खांब घालून घेतोय परत 5वा. आता आपण 5 टोटल साकळ्या बनवतो. 5 साकळ्या बनवून परत आपण येल्लोच्या वरती जो घातलाय खांब, त्या खांबमध्ये आपण डबल क्रोशा बनवतो. परत आपल्याला 4 डबल क्रोशा बनवायचे. जिथे आपण रेड कलरचे 4 डबल क्रोशा बनवले त्याच्यावरतीच आपण 4 डबल क्रोशा बनवतो. परत आपण 5 साकळ्या घालून येल्लोच्या वरती एक डबल क्रोशा बनवतो. परत आपल्याला आता 4 डबल क्रोशा बनवायचा. असाच आपल्याला पुरा राऊंड बनवून घ्यायचा आहे. 4 डबल क्रोशा. आणि 5वा येतो तो येल्लोच्या वर येतो. तसंच आपण पुरा राऊंड कंप्लीट करून आलो. आता आपण जे चैनी घातले त्याच्यामध्ये आता आपण हे जे 5 घातलेत ना त्यातले 2 सोडायचे साईडचे. परत तिसऱ्या ह्याच्यामध्ये एक टीच घालायचं. परत चौथ्या ह्याच्यात एक टीच घालायचं. परत हे 2 सोडायचे आणि परत चैनीमध्ये आपल्याला 9 डबल क्रोशा घालायचे. 5चे चैन आहे त्याच्यामध्ये आपण टोटल 9 डबल क्रोशा घालतो. नऊ डबल क्रोशा झाले आपले. आता परत आपण 2 खांब सोडायचे. तिसऱ्या ह्याच्यामध्ये एक हाफ क्रोशा घालायचा. परत दुसऱ्या ह्याच्यामध्ये पण हाफ क्रोशा घालायचा. परत हे इकडचे 2 सोडायचे. परत 9 डबल क्रोशा घालायचे चैनीमध्ये. नऊ झाले आपले. नाही, तर आपले 9 झाले. परत आपण 2 खांब सोडणार. तिसऱ्या ह्याच्यामध्ये हाफ क्रोशा बनवणार. परत चौथ्या ह्याच्यामध्ये पण हाफ क्रोशा बनवणार. परत ते 2 खांब सोडून चैनीमध्ये 9 डबल क्रोशा बनवून असाच आपल्याला पुरा राऊंड बनवून यायचं आहे.
तर ही लाचची पुढे असेच करून आपण बनवून आलो. आता लाचचं दाखवते मी. 2 सोडले, तिसऱ्यामध्ये आपण एक टिच मारून घेतला आणि धागा कटिंग करून टाकला. आता आपण रेड कलरचा धागा लावतो. जे आपण 9 खांब घातले त्याच्यामध्येच आपण हाफ क्रोशा घालणार. 9 खांब घातलेत त्याच्यामध्येच आपल्याला हाफ क्रोशा घालायचा आहे. टोटल आपण 5 क्रोशा घालणार हाफ. टोटल आपले हे 4 क्रोशा झाले आणि हा 5वा आपण घेतो. त्याच्यात आपल्याला 2 क्रोशा घालायचे. पहिले चेन घेतली आपण, 3 चैनी घेतल्या आणि त्या चैनीच्यात वरती एक टिच मारून घेतलं. परत आपण 5व्या ह्याच्यातच परत हाफ क्रोशा बनवतो. त्याच्यात आपण 2 हाफ क्रोशा बनवले. आता परत आपण 4 डबल क्रोशा हाफ क्रोशा बनवूया 4 ह्याच्यात. आता हे आपले कंप्लीट झाले. इकडनं 4 इकडनं 4 आणि मध्ये 2. आता आपल्याला 3 वेळा धागा फिरून घ्यायचा सुईमध्ये. 3 वेळा आपल्याला टिबल क्रोशा काढायचा आहे. जो आपण येल्लोच्या वर केला होता ना, बाहेरनं काढलेला, त्याच्यातनंच आपण वरनं घ्यायचा टाका. त्याच्यातच पण पुढच्या साईडने घेतला आपण. हा 3 डबल क्रोशा केले आपण. आता परत आपण 3 वेळा फिरून घेतला धागा. आता आपण पाठच्या साईडला येतो. परत पाठी येऊन येल्लोचा जो वरती आपण घातला होता त्याच्यावरच आपण वरनं घेतो. टिबल क्रोशा करतोय आपण. हा साईन. आता परत आपण 9 चैन घातले त्याच्यात आपण 4 डबल क्रोशा हाफ क्रोशा बनवणार. 4 हाफ क्रोशा झाले. आता हा 5वा आपण बनवतोय. परत 3 चैनी घालून त्या चैनीच्या वरतीच आपण एक टिच मारून घेणार. परत आपण त्याच्यातच आपण 6वा हाफ क्रोशा बनवणार. आता परत आपण लाईनीत 4 हाफ क्रोशा बनवणार. इकडनं 4 इकडनं 4 आणि मध्ये 2. आता आपण 3 वेळा फिरून घेणार. आता आपण हे बघा ह्याच्यावर आहे तो आपण जरा नीट लक्ष देऊन बघितलं ना तर समजेल तुम्हाला. पण 3 वेळा आपण बाहेर काढतो सुईतनं धागा. टिबल क्रोशा बनवतोय. आता आपण पुढच्या साईडला गेलो. आता आपण पाठच्या साईडला येणार. नीट लक्ष देऊन बघितलं तर तुम्हाला कळेल. असेच आपल्याला पुरा सेम बनवायचं आहे. आता परत आपण 9 खांब घेतले होते व्हाईट, त्याच्यामध्ये आपण 4 हाफ क्रोशा बनवतो. परत एक 5वा हाफ क्रोशा. परत आपण 3 चैनी घेऊन आता पुरा आपण बनवून आलो. तर तुम्हाला मी लाचचं दाखवते. परत 4 डबल क्रोशा हाफ क्रोशा घेतोय. 4 आपले कंप्लीट झाले. आता आपण बघा पुढच्या साईडला येणार. पहिला टिबल क्रोशा घालायला आपण पुढच्या साईडने येतोय. 3 वेळा फिरून घेतला आणि वरनं असा धागा काढतोय रेडमधनं. तर परत आपण पाठच्या साईडला जातो. मागे टिबल क्रोशा करतोय आपण. हा
त्या झालं आपलं कंप्लीट. आता आपण एक टिच मारून घेणार. आपलं रुमाल रेडी झालं. जर तुम्हाला आवडलं तर नक्की मला लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.